अरे पैसे कुठे घेऊन फिरतोय आम्ही रोज उधारीच की सगळं युट्यूबला आगी मॉनिटाईज एकदा करा. आम्ही आमच्या जुन्या स्पॉट लावले व्हिडिओ करायला. तुम्ही बघू शकताय कोल्हापूरचा राजपाल यादव म्हणजेच खोळा सौर्या. बघू शकताय तुम्ही आमचा स्पॉट जुना. इथूनच आपला ट्रेंड व्हायरल झालता स्लो मोशन आणि बॅकग्राऊंड म्युझिकचा. तुम्ही त्याला खूप प्रतिसाद दिला आणि असंच आणि आमच्या भरपूर व्हिडिओला प्रतिसाद द्या हीच आमची इच्छा आहे. जमा लागली की मला बोलायला. सगळ्यात जास्त दुःख या भावाचं वाटते कारण हे व्हिडिओ करायला आलाय का काय करायला तेच कळ ना. भावाला कंटेंटच गावाला आलाय. नशीब आमचं चांगलं आहे की त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन नाही आलेला. समज रे चार 5 तास बोलत बसते आणि समोरच्या माणसाला काय ऐकायला जायत नाही एवढ्या हळू बोलत असते तो. व्हिडिओ सुचलाय काय तर बघा काय विषय. हे दोस्ती धागवते आणि दोस्तीवरची उडी मारायचं म्हणते बघा. डायलॉग काय तू माझा तो मित्र आहेस ज्याला मी कधीच गमवू शकत नाही. काय का बॅकग्राऊंड सॉन्ग तयार करून मिळेल. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी. माझ्यासाठी पण करा याच्यासाठी पण करा याच्यासाठी पण करा प्लीज. नमस्कार मी पोपट पोचापट. घेऊ नकोस आम्ही लय दिसतच नसतो. भावा याला घे व्हिडिओ मध्ये. जर का याला क्रॉप बिप केलास भावा लय वाईट चिडणार त्याच्यावर. बरं कॉमेडी उरला तर मारा कंटेंट. त्याच्या युट्यूबला आगी मॉनिटाईज एकदा करा. एक व्हिडिओ मारा आणि 10 व्हिडिओ स्वतःचा करायला लागलाय. कॅमेरा धरतोय असा हसागलेला असा करतोय असा आडवा हसागल्या. अरे बोल की कसं पोपट विषय तर भावाच्या व्हिडिओसाठी भावाने कपडे काढल्यात. भाऊ भिकारी नाही पण भावाला व्हिडिओसाठी भिकारी केलाय. भावासारखा रील कलाकार नाही भेटणार. हा रील मधला एकदम आमच्या सगळ्यांना सपोर्ट करणारा कलाकार आहे तो. म्हणजे हे खरं बोलायलाय का खोटं वरच्या मनाने कॅमेरा चालला म्हणून म्हणालाय. नाही हे खरोखर विषय आहे जरा. विषय जरासा करू करा. बघायचा हसण्यावर आडवं बंद कर आता व्हिडिओ घे. कसं आता असं कर. असं नव्हतं कसं तर अचानक व्हिडिओ करताना आमच्या ऍक्टरला साप दिसलाय. तर साप बघायला आम्ही जाणार आहे आता. गेला म्हणून कुठं गेला काय बघितलं नाही आम्ही. माणसाकडे गेलाय म्हणून. तर ह्यो साप नाही हिरोळ आहे तुम्ही बघू शकता. बघा आमकी एकच राहिले भावा. हिने खाल्लंय भावा. आता मी काय करू सांग. खायचं नाही म्हणत व्हिडिओला राहू देत रे. व्हिडिओला मी एकच राहिले आता. चला तुमच्या आता झाल्यात. तर सगळी जनता त्याला गुच्ची घालायचे. चहाला कोणाला गुच्ची करायचं चालू आहे प्लॅनिंग. फोन लाव बॅडकिंगला कोणाला फोन लाव. बॅडकिंगला गणित घालत. हॅलो मॅडकिंग कुठं आहेत. अहो मॅडकिंग कुठं आहे सा. क्लासमध्ये आणि बाहेर केव्हा पडणार आहे. अहो काय नाही ते चहाला गणित घालणार होतो तुम्हाला. किती वाजता. बरोबर 30 मिनिट कॉल करणार. ते चहा आणि ते बनपाव मिळत नाही का खायला तिथं युनिकॉर्न मध्ये. ओके चालते. अर्ध्या तासात फोन करा. विसरशीला. ओके दादा. हा तर सक्सेस झालेला आहे डाव. आमचं मार्केट तुला नाही तर असं जर तुम्हाला बिन पैशाचे दिवस काढायचे असतील तर यांच्यासारखं तर सौरभ भोई यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर टाकतो. मागचा माणूस सौरभ भोई यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर टाकतो. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. फुकटचं कसं तुम्ही खायचं. दिवसभर 1 रुपये न खर्च करता तुम्ही जगू शकता. याचं जिवंत उदाहरण माझे 2 भाऊ आहेत. एक सौरभ भोई आणि दुसरा शार्दूल.
म्हणजे आमच्या पूर्ण मित्र परिवारातलं एक जिवंत उदाहरण. तुम्ही कामाला न जाता किंवा काय पण म्हणा, न खर्च करता तुम्ही जगू शकता. ह्याचं तुम्ही आता बघितलं असता, आम्ही 4 जण आहे चहा प्यायला. त्या पाप बिचारा पोरग्याला 4 जणांची गुच्ची प्लस चहा बरोबर ते पाव आणि काय बुडवून खायचं ते. म्हणजे असं 140 रुपये गुच्छ बसले. संध्याकाळी जेवणाला पण हेच, ह्याला पण हेच, म्हणजे फिरण्यासारखं आहे. रोया शपथ भावा, जर आम्ही तसं प्लॅनिंग केलं की नाही भाऊ, तसं जगू शकणार भावा आम्ही. 100% भावा. अरे पैसे कुठे घेऊन फिरतोय आम्ही रोज, उधारीच की सगळं. शेताकडे गेले 4 वाजता चहा येते, लगेच 2 तासाने 6 वाजता चहा येते. जेवायला बसतोय ते 2 वाजता, त्या टायमिंगला बरोबर आम्ही तिथे टपकतोय, तर जेवतोय. घरातनं नाश्ता बिष्टा काही करत नाही. सकाळी कॉलेजमध्ये जायचं, कोणाला कोण ना कोण तर वाडा सांगते. म्हणजे तुम्ही आता स्वतः त्यांच्या तोंडातनं हे विषय ऐकला, तुम्हाला कळालंच असेल की आता म्हणजे जिवंत उदाहरण. मी नंबर आणि त्यांची इंस्टा ID तुम्हाला स्क्रीनवर देतो, जाऊन फॉलो करा, मेसेज करा त्यांना की आम्हाला पण तुमच्यावर फिरून घरच्यांना काय त्रास द्यायचा नाही. कारण घरात भाऊ काहीच त्रास देत नाही. घरात त्यांना जेवणात त्रास नाही, चहाचा त्रास नाही, नाश्त्याचा त्रास नाही, कसला त्रास नाही. तुम्ही काय सांगू इच्छिता? काय सांगू आता, आब्रू धन्यवाद आमची एवढी आबरू काढल्याबद्दल. धन्यवाद. त्या बरोबर आहे. चहाचा ब्लॉग तुम्ही बघू शकता. आता तुम्ही रंकाळ्याचं वातावरण बघू शकताय. चहाची गुच्ची काढल्या ती आहे बघा. मॅटकिंग हा एक उत्तम फोटोग्राफर आहे आणि अशा तऱ्हेने त्यांचा पण नंबर खाली रोहित दादा तुम्ही टाका, म्हणजे त्यांना पण कसं ऑर्डर वगैरे येतील, फोटोज काढायचे, वेडिंग शूट वगैरे त्यांनी करतात. आणि त्यांचा क्लास पण आहे, आता चालू केला आहे रिसेंटली. आणि तुम्हाला कोणाला क्लास जॉईन करायचा असेल तर यांचा नंबर देतोय खाली, त्याला कॉन्टॅक्ट करा. खरोखर एकदम चांगल्या पद्धतीने शिकवतात त्यांनी. या टायमिंगला फोन करा, चहा देतात त्यांनी. फुकटचा चहा बघा, फुकटचा चहा, फुकटचं काय बन. मी काय म्हणाल तुम्हाला, माणूस बिनकाम करता आणि 1 रुपये न कमवता सुद्धा जगू शकतो. याचं जिवंत उदाहरण अनेकदा तुम्ही बघू शकताय. आम्हाला बोलणारा आता स्वतः बी काय आलाय चहा आणि बन. म्हणजे असा आता मला पण कॉन्फिडन्स आला की आपण बिन काम करता असं जगू शकतोय. फक्त भावाचा आशीर्वाद माझे माग पुढं, म्हणजे माझा आशीर्वाद पाहिजे डोक्यावर. असा मित्र सगळ्यांच्या आयुष्यात पाहिजे. मेला रोज सकाळ संध्याकाळ फोन करून कॉफी या पुन्हा येऊ नका म्हणलाय. वरच्या मनानं म्हणलाय सोडा, भाऊ काय असं करणार नाही. भाऊ मनापासून खावा प्या इथे काय पाहिजे पैसे देऊन जावा, मला नको सांगू नका. हा. तर अशा तऱ्हेने आम्ही चहा पिऊन खूप झालेलो आहे. सौरभ, परत नेक्स्ट डे नेक्स्ट काय 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 प्लॅनिंग आहे? आता उद्या सकाळी सांगतो तुम्हाला, आता सांगणं जरा. तर असं जर शिकण्यासारखं काय तुम्हाला हवं असेल आमच्याकडून तर आमच्या पेजला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बेल दाबायला विसरू नका. सपला विषय. हा. कॉंग्रॅच्युलेशन.